सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण भारतातील महत्त्वाचे सामान्य ज्ञान याच्यावरील 50 प्रश्न बघणार आहोत। तर वेळ न घेता सुरू करूया। 50 प्रश्न जे खूप महत्त्वपूर्ण आहेत। तर याच्यामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात पहिले नोबेल पारितोषिक यांना मिळाले? रवींद्रनाथ टागोर 1913ला यांना मिळालेलं होतं। यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी मूर्ती स्टॅच्यू कुठे आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, जे सरदार वल्लभभाई पटेलची आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर उत्तर आहे राजस्थान। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात? तर याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती? एकदम साधा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आहे दिल्ली। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे मोर। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? याचं उत्तर जे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर याचं जे उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू। यानंतर पुढील जो प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? याचं जे उत्तर आहे ते आहे वंदे मातरम। यानंतर पुढील प्रश्न जो आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणते? याचं उत्तर आहे जन गण मन। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता? तर याचं जे उत्तर आहे ते आहे तिरंगा। पुढील प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहेत। व्हिडिओ पाहतात खरं, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। या ठिकाणी नॉट सबस्क्राईब्ड 98% आहे आणि सबस्क्राईब्ड 1.8 आहे। तुम्ही चॅनल तर बघताच मित्रांनो खरंच, पण सपोर्ट करत नाही। तर प्लीज तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा। धन्यवाद मित्रांनो। तर पुढला प्रश्न जो आहे, अशोक चक्रामध्ये किती काड्या असतात? तर याचं उत्तर आहे 24 काड्या असतात। यानंतरचा जो पुढला प्रश्न आहे तो आहे, भारताचे संविधान कोणी लिहिले? याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले। यानंतर भारतातील सर्वोच्च पद कोणते? याचं उत्तर आहे राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण? याचं उत्तर आहे इंदिरा गांधी। यानंतर पुढला प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला IPS कोण? याचं उत्तर आहे किरण बेदी। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? याचं उत्तर आहे शिवनेरी। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? याचं उत्तर आहे रायगड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला गुरु मानले? बुद्ध, कबीर व महात्मा फुले यांना ते गुरु मानले। भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर? मुंबई। पुढील प्रश्न आहे, इंडिया गेट कोठे आहे? याचं उत्तर आहे दिल्ली। ताजमहाल कोठे आहे? याचं उत्तर आहे आग्रा। पुढील प्रश्न आहे, भारतात गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिर कोठे आहे? याचं उत्तर आहे अमृतसर, पंजाब राज्यामध्ये। पुढील प्रश्न आहे, भारतातील मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात? याचं उत्तर आहे डॉक्टर अब्दुल कलाम। लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे शहर कोणते? याचं उत्तर आहे मुंबई।
भारतात एकूण किती राज्य आहेत? 28 राज्य आहेत. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात रुंद असलेली नदी कोणती? याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. पुढील प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्टवर जाणारी पहिली भारतीय महिला? याचं उत्तर आहे बचेंद्री पाल. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली राज्यपाल महिला? सरोजिनी नायडू. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली अंतराळवीर कोण? राकेश शर्मा. भारतातील सर्वात कमी जनसंख्या असलेले राज्य? सिक्कीम. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न आहे, दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती? उत्तर आहे गोदावरी. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 28 फेब्रुवारी. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात भात मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पश्चिम बंगाल. यानंतर भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून कोणाला म्हणतात? दादासाहेब फाळके यांना. भारतामध्ये सर्वप्रथम महिला शिक्षणाचा पाया कोणी लावला? याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ हा आहे हॉकी. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.